नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या दृष्टीने आजचे लेक्चर अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण लोगो डिझाईन हा महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण लोगो डिझाईन संदर्भात काही प्राथमिक आणि महत्त्वाच्या गोष्टी माहीत करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता लोगो म्हणजे तरी काय, तर तुमच्या व्यावसायिक वा तत्सम संस्थेच्या नावाची एक विशिष्ट कलात्मक रचना, ज्यामधून तुमच्या ऑर्गनायझेशन विषयी एक विशिष्ट सकारात्मक प्रतिमा तयार होईल. तर अशा पद्धतीने ढोबळ मानाने आपण लोगो डिझाईनला डिफाईन करू शकतो. एका चित्राचे मोल हजारो शब्दांनी एवढे असते आणि एका लोगोचे मोल हजारो चित्रांनी एवढे असते. लोगो हा कंपनीचा किंवा ऑर्गनायझेशनचा चेहरा असतो. आपल्या ऑर्गनायझेशनचा लोगो हा बोलका असावा, फ्रेश असावा. लोगोमधूनच आपल्या ऑर्गनायझेशनविषयी सर्व माहिती ग्राहकाला समजेल अशी त्याची रचना, मांडणी, डिझाईन असावी. उदाहरणार्थ, कंपनी कोणत्या सुविधा देते, त्या सुविधा, सर्व्हिसेस ग्राहकाला कुठे व कशी उपलब्ध होईल आणि त्या उत्पादनाची माहिती देणारे चित्र, सिम्बॉल हे त्या लोगोमध्ये सामावलेले असावे. लोगो डिझाईन करताना एखाद्या गोष्टीला प्रतीक म्हणून तुम्ही ती वापरू शकता. म्हणजेच जगवार कंपनीचा लोगो एक चित्ता आहे, तर यातून त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलाय की जगवार गाडी ही चित्त्याच्या वेगाने पळते. आता आपण लोगोचे काही प्रकार बघूया. पहिला प्रकार आहे सिम्बॉलिक. यामध्ये प्रतीकांचा वापर केला जातो, म्हणजे सिम्बॉलचा वापर केला जातो. त्यानंतर सिम्बॉल प्लस टेक्स्ट. कंपनीच्या नावाची विशिष्ट रचना विशिष्ट फॉन्टमध्ये लिहिलेला आणि सोबत योग्य प्रतीकांचा वापर करून बनवलेला आयकॉन म्हणजे सिम्बॉलिक प्लस टेक्स्ट लोगो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे टेक्स्ट लोगो. टेक्स्ट लोगोमध्ये कंपनीच्या आद्याक्षराचा उपयोग करून किंवा कंपनीच्या नावाची वेगळी रचना करून लोगो डिझाईन केला जातो. मास्कोट म्हणजे कंपनीची ओळख सांगणारी चित्ररूपी प्रतिमा. हे चित्र वेगळ्या स्वरूपात साकारले जाते. उदाहरणार्थ, एशियन पेंटचा लोगो, एअर इंडियाचा स्वागत करणारा महाराजा हे मास्कोटचे उत्तम उदाहरण आहे. लोगो डिझाईनचे फायदे व उपयोग काय असतात? लोगो कंपनीचे प्रतिनिधित्व करतो व एक लोगो कंपनीविषयी हजारो चित्र आणि लाखो शब्दांपेक्षाही जास्त बोलतो. समाजात व ग्राहक वर्गामध्ये कंपनीचे स्थान निर्माण करतो, प्रेरणा निर्माण करतो. लोगो हा कंपनीमधील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देतो की मी या कंपनीसाठी काम करत आहे आणि माझ्या कामाचा दर्जा त्या पद्धतीचा असावा. एकदा कंपनीचे चांगले नाव झाले की लोक किंवा कस्टमर्स नुसती लोगो बघूनही तुमची वस्तू, सेवा विकत घेतात. ग्राहक आणि कंपनीमधील हा महत्त्वाचा दुवा असतो. लोगो डिझाईन करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती तुम्हाला असावी. लोगो हा युनिक असावा, कुठल्याही दुसऱ्या कंपनीच्या लोगोची कॉपी असू नये. लोगो हा लहान व मोठ्या साईजमध्ये एकसारखा दिसणारा असावा. लोगो हा वेक्टर बेस असावा, म्हणजे त्याची साईज लहान मोठी करताना लोगो इमेज खराब होणार नाही. तुम्ही फोटोशॉपमध्ये लोगो बनवल्यानंतर तुम्ही त्याला व्हेक्टरमध्ये कन्वर्ट करू शकता. लोगो हा अगदी 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर मध्येही स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने डिझाईन केलेला असावा. म्हणजे सोशल मीडिया असेल, वेबसाईट असेल, प्रिंट मीडिया असेल, कुठेही त्याची आउटपुट बाहेर काढताना तो ब्लर किंवा अस्पष्ट दिसणार नाही. लोगो हा कंपनीचा इतिहास, ध्येय व आदर्श व भविष्य काळातील प्रगती दाखविणारा असावा. कंपनीचा वेगळा ठसा निर्माण करण्याची ताकद लोगोमध्ये असावी. लोगो डिझाईन करताना आपल्याकडे आवश्यक असणारी माहिती: कंपनीचे नाव हे युनिक, एकमेव व वेगळे असावे. कंपनीचे युनिक ब्रीदवाक्य, पंचलाईन. कंपनीचा इतिहास व आदर्श. कंपनीची ध्येय धोरणे व भविष्यातील वाटचाल. कंपनीचे प्रॉडक्ट व सेवा. कंपनीचा ग्राहक वर्ग. कंपनीचे युनिक कन्सेप्ट. कंपनीचे प्रतिस्पर्धी. आपल्याला आवडणारी लोगो डिझाईन्स, आवडणारे फॉन्ट्स. लोगोविषयी आपला अनुभव, अभ्यास व माहिती. लोगो डिझाईनसाठी आवश्यक असणारी अन्य माहिती. जगातील विविध प्रतीकांचा किंवा सिम्बॉलचा अभ्यास. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लोगो डिझाईनसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण ठरतात. तुम्ही जो लोगो बनवणार आहात त्याचाच वापर पुढे प्रिंट मीडिया, लेझर कटिंग, व्हिडिओ यात केला जातो. त्यामुळे या गोष्टींचाही विचार लोगो डिझाईन करताना करावा. तर आज आपण माहीत करून घेतलेल्या 4 प्रकारच्या लोगोंची एक एक डिझाईन आपण शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो,
लोगो डिझाईन करता जे काही रेफरन्सेस आपल्याला पाहिजेत ते रेफरन्सेस मी आपल्या फोटोशॉपमध्ये ओपन केले. त्यापैकी आहे हा टेक्स्ट लोगो, त्यानंतर हा आहे मास्कोट लोगो, हा आहे टेक्स्ट प्लस सिम्बॉल लोगो आणि आहे सिम्बॉल लोगो. तर अशा पद्धतीने आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतोय, एक सिम्बॉलिक लोगो तुम्हाला करून दाखवतोय. समोर तुम्हाला एक सिम्बॉलिक लोगो दिसतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचे, एक चांगल्या रेझोल्युशनची फाईल घ्यायची. मी काय केले, एक 5000 बाय 5000 पिक्सेलची फाईल घेतली. तिचं रेझोल्युशन आहे कमीत कमी 500 ठेवले. कलर मोड सध्या RGB ठेवलाय आणि ओके केले. एक फाईल तुमच्या पुढे तयार होते. आता काय होतं, ज्यावेळेस तुमचा लोगो स्क्वेअरमध्ये असेल तेव्हा स्क्वेअर फाईल घ्यायची, ज्यावेळेस हॉरिझॉन्टल असेल त्यावेळेस हॉरिझॉन्टल फाईल घ्यायची आणि ज्यावेळेस व्हर्टिकल फाईल असेल त्यावेळेस व्हर्टिकल फाईल घ्यायची. म्हणजे काय, लोगोची साईज कशी आहे त्यानुसार तुम्ही फाईल साईज घ्या. कंट्रोल- करून सगळीकडं व्ह्यू करतोय मी. आता मला काय करायचं आहे, एक रेफरन्स घ्यायचं आहे. फक्त लोगो समोर तुम्हाला दिसतोय, मी काय करतोय, एक ट्रायंगल ड्रॉ करतोय. अशा पद्धतीने मी ट्रायंगल ड्रॉ केलं आणि काय करतोय, सिलेक्शन नवीन लेअरवरती येण्यासाठी मी नवीन फाईल घेऊन इथे ते सिलेक्शन केलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, त्यात कलर फिल करायचे आहे. एक कलर फिल केलं मी, त्यात ब्रशवरती क्लिक केलं आणि आय ड्रॉपरने सेम टू सेम कलर घेतला. Ctrl+D करतोय. आता याला थोडंसं छोटं करून घेतोय. Ctrl+T ने मी त्याला जशी डिरेक्शन आहे त्या पद्धतीने डिरेक्शन देऊन त्याला थोडंसं छोटं करून घेतलंय. नॉर्मली कॉम्प्रेस करतोय. तर अशा पद्धतीने मी एक छोटंसं वर्क लोगोचं इथे केलंय. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याची एक Ctrl+J करून डुप्लिकेट करायची. तिला Ctrl+T केलं आणि फ्लिप व्हर्टिकल अशा पद्धतीने तिला फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी तिला हॉरिझॉन्टल फ्लिप केलं. त्यानंतर काय केलं, इथे व्यवस्थित मॅच करायचं आहे आपल्याला. तिला ॲरो वापरून तुम्ही त्याला मॅच करू शकता. Ctrl+ करतोय मी झूम बघण्यासाठी. Ctrl+T केलं. नॉर्मली फाईल हलवायची तुम्हाला. आता परफेक्ट फाईल बसली इथे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या वरचा कलर चेंज करायचा आहे. तर आपण कलर ओव्हरले हा ऑप्शन आणू शकतो. त्यासाठी तुम्हाला त्या लेअरवरती डबल क्लिक करायचं आहे. आता आपण इथे कलर ओव्हरले आणतोय. त्या कलर ओव्हरलेचा कलरही आपण चेंज करू शकतो. कलरवरती जाऊन आपल्याला आय ड्रॉपरने एक्झॅक्ट कलर घेता येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, कलर चेंज केल्यानंतर त्याची परत एक डुप्लिकेट घ्यायची आहे. Ctrl+J याची डुप्लिकेट घेतली. Ctrl+T तिला आता फ्लिप हॉरिझॉन्टल केलं. Ctrl+Z फ्लिप व्हर्टिकल केलं. आपल्याला वरती पाहिजे सेम टू सेम त्याची दोन्ही टोकं आपल्याला जुळवायची आहेत. आता अशा पद्धतीने आपण त्याला जुळवून घेतलं. थोडंसं झूम करून बघितलं तर आपल्याला प्रॉपर अंदाज येईल व्यवस्थित झालंय की नाही. आता जरा कट टू कट वाटतंय. Ctrl- करतोय मी. त्याच्यानंतर काय करतोय, त्याची एक परत डुप्लिकेट करतोय. त्या डुप्लिकेटचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे. त्याला कलर ओव्हरले ऑप्शनमध्ये जाऊन आय ड्रॉपरने कलर चेंज केला मी त्याची एक Ctrl+J करायची आहे. Ctrl+T केल्यानंतर फ्लिप हॉरिझॉन्टल करायचे. आता यात आपल्याला ती फाईल बसवायची.
एक्झॅक्ट फाईल बसवली आपण ती, आणि तिचा परत कलर ओव्हरले चेंज करतोय. आपण कलर चेंज करतोय, अशा पद्धतीने कलर चेंज केला. आता सेम टू सेम फाईल आपल्याला इकडून घ्यायची. कंट्रोल जे केला, याची डुप्लिकेट फाईल व्यवस्थित मॅच करून घेतली. तिचाही कलर आपल्याला चेंज करायचा आहे. आता मी काय करतोय, अजून एक डुप्लिकेट घेतोय. कुठल्याही एका याची घेतली तरी चालेल. तर जी मॅच करायला सोपी गेली त्याच डायरेक्शनला असलेली घेतली. एक्झॅक्ट मॅच केली आपण ती. तिचा परत कलर ओव्हरले चेंज करतोय. कंट्रोल जे ने अजून एक डुप्लिकेट इमेज घेतोय आपण. तिला व्यवस्थित मॅच करून घ्यायचे आणि तिचा कलर ओव्हरले आपल्याला चेंज करायचं आहे. अशा पद्धतीने आपण बऱ्यापैकी काम केलंय. आता इथे एक जो राहिलाय तो आपण याचा डुप्लिकेट घेऊ, म्हणजे आपल्याला फिरवायला सोपं जाईल. आणि त्याचा कलर चेंज करून घ्यायचा फक्त. तर अशा पद्धतीने तुम्ही खूप इझिली लोगो सहजपणे तयार करू शकता. लोगो हा तुमच्या क्रिएटिव्हिटीचा म्हणजे परमोच्च बिंदू आहे. म्हणजे बाकीचे सगळी कामं जेव्हा तुम्ही किमान हजारो फाईल्स क्रिएट कराल त्यावेळेस लोगो करण्या इतपत क्रिएटिव्हिटी किंवा सृजनशीलता तुमच्यात तयार होते. लोगो हा फायनल लोगो तयार झाल्यानंतर आपल्याला त्याचं PNG फॉर्मॅट हवा असतो. त्यासाठी हे बॅकग्राऊंड काढून टाकायचं असतं. आता इथं जर बघितलं तुम्ही तर बघा, अजून झूम करून जर बघितलं तर थोडेसे अजून डीपमध्ये काम करता येईल. अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. त्यानंतर मी काय करतो, ह्या ज्या सिंगल फाईल आहे त्या कंट्रोल दाबून सगळ्या सिलेक्ट करून घेतोय आणि त्या मर्ज लेअर अशी एकसंध फाईल तयार करतोय. तुम्ही असंही करू शकता किंवा जी फाईल तुम्हाला परमनंट ठेवायची ती त्या पद्धतीने PSD ठेवू शकता आणि फाईल PNG म्हणून सेव्ह करायची आपल्याला, जेणेकरून विदाऊट बॅकग्राऊंड ती तुम्हाला मल्टीमीडियामध्ये कुठेही यूज करता येईल. हा झाला सिम्बॉलिक लोगो. यानंतर आपल्याला दुसरा लोगो घ्यायचा आहे, सिम्बॉल प्लस टेक्स्ट लोगो. एकदम सिंपल आहे, यात विशेष असं काहीच नाही आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतोय, एक नवीन फाईल घेऊ आधीच्या प्रमाणे. सेम त्याच साईजची स्क्वेअरमध्येच मला पाहिजे. थोडीशी छोटी घेतोय पहिल्यापेक्षा. रिझोल्युशन 500, कलर मोड RGB. ओके करतोय. एक फाईल आपण घेतोय. ही रेफरन्स फाईल आहे, जशीच्या तशी आपण बनवूया. सगळ्यात आधी काय करतो, मी एक शेप क्रिएट करतो. शेप वरती क्लिक केलं, इथून डॉटेड लाईन आहे ती रेग्युलर लाईन करून घेतली आणि शेप ड्रॉ केला. त्याचा कलर आपल्याला जो ठेवायचा आहे तो आहे आणि त्याची साईज थोडीशी वाढवायची आहे. अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती साईज वाढवली. ओके केले. त्यानंतर काय करायचं आहे की त्यापेक्षा जास्त मोठा शेप पाहिजे आपल्याला अजून. आता सेम टू सेम आपण काय केलं, शेप काढल्यानंतर आपण अजून एक शेप काढतोय, तर त्याची साईज आपण वाढवून घेतोय. तर याच्यावरती प्रॉपर मॅच करायचं आहे आपल्याला.
कंट्रोल टी करून तुम्ही प्रॉपर मॅच करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तो शेप प्रॉपर मॅच करू शकता। आता इथून आपण त्याची ऑपेसिटी थोडीशी कमी करू, जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट अंदाज येईल की आपल्याला कशा पद्धतीने तो मॅच करायचा आहे। कंट्रोल टी करतोय मी, परत शिफ्ट प्रेस करतोय, सगळ्या बाजूने सेम लहान मोठं होईल तो, आणि मग तो आपण हलवून मॅनेज करू शकता। कीबोर्डवरच्या ॲरोने तुम्ही त्याला मॅनेज करू शकता। तर अशा पद्धतीने आपण प्रॉपर त्याला मॅनेज करून घेतलं। त्याची ऑपेसिटी परत वाढवली, आता आपल्याला त्याला काय करायचं आहे, रेस्टराइज लेअर करायचे, जेणेकरून आपण त्याला एडिट करू शकतो। आता मी काय करतो, समोरून त्याला कट मारतो, लेयर प्रॉपर तीच सिलेक्ट आहे का ती एकदा चेक करून घ्यायची। सेम टू सेम अजून आपल्याला 2 कट मारायचे त्याला। कंट्रोल डी केलं, सॉरी हे पण कट करायचं। एक आपण अशा पद्धतीने अंदाजे कट मारला। याला तुम्ही एक ग्रेडियंटही टाकू शकता, जो अजून चांगला वाटेल। ग्रेडियंट टाकला तर अशा पद्धतीने थोडासा 3D लुक येईल। तर आपल्याला त्याच कलरमध्ये ग्रेडियंट पाहिजे, ठीक आहे। मी हा कलर ठेवतो, खालच्या लेयरचा त्याचाही ग्रेडियंट चेंज करतो। अशा पद्धतीने मी केलंय। आता याच्यात आपल्याला फक्त एक टेक्स्ट टाईप करायचं आहे, त्याच्यासाठी एक नवीन लेयर घ्यायची, म्हणजे तो शेप वरती येणार नाही। टाईप लेयर घ्यायची आणि तिथं फक्त यस टाईप करायचं आहे। फॉन्ट व्यवस्थित बघायचा आहे, जो प्रॉपर मॅच होईल। फॉन्टची साईज वाढवली, व्यवस्थित कस्टमाइज करून आपल्याला फॉन्टची साईज घ्यायची आहे। कंट्रोल टी करूनही आपण प्रॉपर त्यात मॅनेज करू शकतो। आता त्यालाही आपल्याला ग्रेडियंट द्यायचं आहे। ग्रेडियंट अशा पद्धतीने तुम्ही टेक्स्ट प्लस सिम्बॉल लोगो करू शकता। म्हणजे बऱ्याचदा यात काय असतं, कंपनीचे आद्याक्षर घेऊन एखादं त्याला साजेसं सिम्बॉल किंवा तुमच्या व्यवसायाचं प्रतीक असणारं सिम्बॉल घेऊन तशा पद्धतीने तुम्हाला हा लोगो डिझाईन करायचा असतो। आपण जे टूल शिकलोय तेच टूल आपण इथं वापरतोय, वेगळं काही आपण केलेलं नाहीये। फक्त ते कसं वापरायचं याची क्रिएटिव्हिटी किंवा ती सृजनशीलता तुमच्याकडे असणं गरजेचं असतं। त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त सराव करा। त्यानंतर आपण तिसरा लोगो घेतोय, हा टेक्स्ट लोगो। टेक्स्ट लोगोमध्ये काय असतं, कंपनीचे आद्याक्षर असतात किंवा तुमचे कंपनीचं नाव एका विशिष्ट फॉन्टमध्ये घेतलेलं असतं, क्रिएटिव्ह फॉन्टमध्ये। एक ट्राय करूया आपण। आता ही नवीन फाईल घेतोय, रिझोल्युशन आणि साईज फाईलची जास्त ठेवायची, लक्षात ठेवा। हा जी आणि डी घेतलाय आपण, हा वेगवेगळ्या लेअरवरती टाईप करू, जेणेकरून काम करताना आपल्याला कस्टमायझेशन भेटेल। अजून एक लेअर घेतली, त्याच्यावरती हा जी आणि डी टाईप केलाय। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक समजा मी सर्कल ड्रॉ केलं, त्याच्यासाठी नवीन लेअर घेतली, ती लेअर खाली पाहिजे टेक्स्टच्या। इथून इलिप्टिकल मार्कर टूलने सर्कल एक व्यवस्थित ड्रॉ केलं, त्याला आपण एक कलर देतोय। ब्रशनी त्याला आपण कलर दिला, कंट्रोल डी केलं। आता आपल्याला काय करायचं आहे, हा टेक्स्ट इथं प्रॉपर मॅनेज करायचं आहे। तर हा टेक्स्ट तुम्हाला एडिटेबल केव्हा करता येतो, जेव्हा तुम्ही त्याला रेस्टराइज करता
त्याच वेळेस तुम्हाला तो एडिटेबल करता येतो. तर मी काय करतोय, हे दोन्ही लेअर सिलेक्ट करून रेस्टराइज टाईप करतोय आणि त्यांना एकदा मर्ज लेअर करतोय. मर्ज लेअर केल्यानंतर मी पॉलिगॉनल लॉसो टूल घेतोय, त्याला एक कट मला मारायचं आहे. थोडासा मूव करून घेतला, डिलीट केला, थोडासा अजून इकडं मूव करून घेतला इथपर्यंत, तोही डिलीट केला. ओके, कंट्रोल डी केले. आता ही एकच लेयर आहे, ही तुम्हाला जवळ घ्यायची. तर तुम्ही काय करू शकता, मॅजिक वॉन्ड टूलने हा पूर्ण सिलेक्ट करू शकता आणि मूव टूलने फक्त आपल्याला मूव करून घ्यायचं आहे. कंट्रोल डी केला आणि हा व्यवस्थित लहान मोठा केला, साईज त्याची परफेक्ट मॅनेज करून घेतली. तर अशा पद्धतीने तुम्ही एक टेक्स्ट लोगो डिझाईन करू शकता. त्याचा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे आणि इथे बॅकग्राऊंड हाईड करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टेक्स्ट लोगो घेऊ शकता. म्हणजे तुमच्या कंपनीचं इनिशियल घ्यायचे किंवा डायरेक्टली तुम्ही समजा एखादं नाव असेल अमोल फर्निचर, तर अमोल फर्निचर टाईप करूनही तुम्ही घेऊ शकता. आता इथं गाडे डेव्हलपर्स जी आणि डी यांचं मॅनेजमेंट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टेक्स्ट लोगो डिझाईन करू शकता. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे मास्कोट. हे मास्कोटचं एक सिम्बॉल आहे. आता हा प्रत्येक शेप तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, त्यासाठी तुम्हाला पेन टूलचा यूज होईल. सिम्पल आहे एकदम. पेन टूलचा यूज करून तुम्ही जसाच्या तसा शेप ड्रॉ करू शकता. मी एक ऑलरेडी ड्रॉ केलेला शेप घेतोय. मास्कोट लोगो डिझाईन करताना शक्यतो इलुस्ट्रेटरचा खूप चांगला वापर होतो. ॲडोबी कंपनीचंच दुसरं एक सॉफ्टवेअर आहे. ही एक PNG फाईल आहे, त्याची मी कंट्रोल जी केली. ओके, ती कंट्रोल टी केली, एक नवीन फाईल घेतली. आता ह्या दोन्ही फाईल सिलेक्ट करून कंट्रोल टी केलं, त्यांना आपल्याला मूव्ह करायचं आहे. त्यांना आता परत मर्ज केलं आणि डबल क्लिक करून त्याला स्ट्रोक, आपण एक स्ट्रोक घेऊया. तर समजा येलो कलरचा स्ट्रोक मी देतोय आणि त्या स्ट्रोकची आउटसाईड थोडीशी वाढवतोय. आता इथं स्ट्रोक देऊनही तो कलर ग्रेच का दिसतोय, कारण इमेजचा फॉर्मॅट आपला ग्रेस केले तर तो आपल्याला RGB करावा लागेल. RGB केल्यानंतर तुम्ही त्याला जो स्ट्रोक द्याल तो स्ट्रोक तो त्या पद्धतीने अशा पद्धतीने त्याला मास्कोट करू शकता. मास्कोट फोटोशॉपमध्ये पाहिजे असं आउटपुट तुम्ही देऊ शकत नाही, त्यामुळं शक्यतो त्यावेळेस इलुस्ट्रेटरचा वापर करा. इतर वेळेस मात्र तुम्ही फोटोशॉपमध्ये खूप चांगल्या प्रकारे लोगो डिझाईन करू शकता. तर लोगो डिझाईन करणं खूप सोपं आहे मित्रांनो, मात्र जेव्हा तुमचा खूप चांगला सराव झालेला असेल. खूप चांगला सराव करा आणि चांगल्या प्रकारे लोगो बनवा, तुम्हाला नक्की जमेल. धन्यवाद.